तर स्वारगेट प्रकरणामधील आरोपीनं 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आधी विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा त्यानं प्रयत्न केला, त्यानंतर गळफास घेऊनही आरोपीनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दोरी तुटल्यामुळेच आरोपी गाडीत थोडक्यात बचावला अशी माहिती देखील सूत्रांकडून कळते। आरोपी गाडीला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आणि याच दरम्यान सूत्रांकडूनही महत्त्वाची माहिती कळते। त्यांना 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतात माझे सहकारी योगेश बोरसे आपल्याला। योगेश, तुम्ही स्वारगेट बस स्थानकातली जो बलात्काराची घटना घडली यातला जो आरोपी आहे दत्तात्रय गाडे याला काल रात्री साधारणतः 1 वाजताच्या सुमारास पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याच्या अटकेनंतर पुणे पोलिसांनी जो काही तपास केलेला आहे या तपासात काही धक्कादायक खुलासे समोर येताना दिसत, ज्यामध्ये आरोपी दत्तात्रय गाडे यांनी या 3 दिवसात 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। सुरुवातीला जे विषारी कीटकनाशक असतं ते पिण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र दोरी तुटल्यामुळे त्याचा तो प्रयत्न फसलेला आहे। या 3ही वेळा दत्तात्रय गाडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असता तो 3ही वेळा फसलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात ज्यावेळी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये जी माहिती दिली होती त्याचा जो मेडिकल रिपोर्ट आलेला आहे त्या मेडिकल रिपोर्टमध्ये दत्तात्रय गाडेच्या मानेला गळ्यावरती काही व्रण सुद्धा आढळून आलेले आहेत आणि स्थानिक गावकऱ्यांनी जी काही माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारावरती दत्तात्रय गाडे यांनी 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे, मात्र 3ही वेळा हा आत्महत्येचा प्रयत्न फसलेला आहे। ज्या पद्धतीने गावकरी आणि एकूण पोलीस जी काही माहिती देत आहेत हे प्रकरण घडल्यानंतर त्याला पश्चाताप झाला होता, त्यांनी तसं स्थानिक गावकऱ्यांशी बोलून देखील दाखवलेलं होतं आणि त्यामुळेच त्याने हा आत्महत्येचा प्रयत्न केला होता। मात्र 3ही वेळा आत्महत्येचा प्रयत्न फसल्यामुळे तो बचावलेला आहे। मात्र आता पोलीस तपासामध्ये आणखीन काही खुलासे होण्याची शक्यता आहे। सुमन, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।